आणि तुम्ही नेहमी तुम्ही पेन किलर घेत असता तर नक्कीच तुम्हाला इरेक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतात. फेनेस्ट्रॉइड नावाचं एक ड्युटास्ट्रॉइड नावाचं एक औषध लिहून देतात की बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचे प्रॉब्लेम असतात आणि त्यासाठी त्याचे पण साईड इफेक्ट आपल्या इरेक्शनवर येतात. हे पण तुम्हाला माहीत नसतं. डायबिटीसच्या गोळ्या घेतात, बीपीच्या गोळ्या घेतात. नमस्कार मित्रांनो, बरीच पेशंट माझ्याकडे अशी पण कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब मी ऑनलाईन औषध मागवलं, मला बिलकुल रिझल्ट नाही आले. मी व्हायग्रासारखं औषध घेतलं, मला बिलकुल रिझल्ट नाही आले. मी अमक्या टमक्या डॉक्टरांकडे गेलो, सगळ्या थेरपी घेतल्या, सगळे घेतलं तरी मला रिझल्ट नाही आले. तर याचं नेमकं कारण काय असतं आणि केव्हा केव्हा या कारणाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच कारणावर आज आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण माझ्या व्हिडिओची मदत करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की कारण बरीच औषधी घेऊन जर तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर केव्हा केव्हा जर तुम्ही त्या जाग्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलात तर आम्ही जेव्हा हिस्ट्री विचारतो तेव्हा आम्हाला जाणून येतं की या पेशंटला या अमक्या टमक्या औषधांचे साईड इफेक्ट असतात. आता तुम्हाला माहीत आहे का की बरेच तुम्ही औषधी घेत असता. जसं की तुम्ही आता तुम्हाला काही पेन होत असेल, काही कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, काही असेल किंवा मायग्रेनचे त्रास असेल तर तुम्ही पेन किलर घेतात. हे पेन किलर हार्मोन सायकलला डिस्टर्ब करतात, तुमच्या इरेक्शनवर साईड इफेक्ट करतात. हे तुम्हाला कदाचित माहीत नसतं. पण जर तुम्ही डिटेल जर तुम्ही त्यांच्या साईड इफेक्टबद्दल जर वाचलं तर नक्कीच तुम्हाला जाणून येईल की जास्त क्रॉनिक जर पेन असतील आणि तुम्ही नेहमी तुम्ही पेन किलर घेत असाल तर नक्कीच तुम्हाला इरेक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतात. दुसरी गोष्ट, जर तुम्ही हेअर लॉस ची ट्रीटमेंट घेत असाल किंवा तुम्ही काही म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करत असाल, हेअर स्पेशालिस्ट आहेत ते तुम्हाला बघा फेनेस्ट्रॉइड नावाचं एक ड्युटास्ट्रॉइड नावाचं एक औषध लिहून देतात. ही जर टॅबलेट घेतली तर याचे पण साईड इफेक्ट हे आपल्या इरेक्शनवर आपल्याला दिसून येतात. कारण की माझ्याकडे असे बरेच पेशंट येतात की डॉक्टर साहेब मी केसांचं ट्रीटमेंट घेतो आहे, तेव्हापासून मला बिलकुल इरेक्शनच थांबलेलं आहे. तर त्याचं मेन कारण आहे की जे फिनेस्ट्रॉइड किंवा ड्युटास्ट्रॉइड ज्या गोळ्या असतात याचं पण साईड इफेक्ट आपल्या इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतं. म्हणून ह्या गोळ्या औषधी आपण नक्कीच काही प्रमाणात टाळू शकतो किंवा डॉक्टरांना त्याची कल्पना देऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे की बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचे प्रॉब्लेम असतात आणि त्यासाठी एक ओमेप्रोझॉल म्हणजे ओसीड किंवा एक ॲसिडिटीची गोळी घेत असतात. त्याचे पण साईड इफेक्ट आपल्या इरेक्शनवर येतात. हे पण तुम्हाला माहीत नसतं. तर जर कोणी जर ॲसिडिटीच्या जास्त गोळ्या घेत असेल, रेग्युलर बेसिसवर घेत असेल तर त्याचे पण साईड इफेक्ट जाणून येतात. म्हणून ॲसिडिटीची गोळी घेताना पण तुम्हाला डॉक्टरांना कल्पना देणं हे गरजेचं असतं. चौथी गोष्ट की काही औषधी बीपीसाठी घेत असाल किंवा ब्लड प्रेशरसाठी घेत असाल, जसं की तुम्ही नेहमी डॉक्टरांकडे जाता आणि डायबिटीसच्या गोळ्या घेतात आणि बीपीच्या गोळ्या घेतात, याचे पण आपल्या इरेक्शनवर साईड इफेक्ट होतात. हे पण तुम्ही त्या डॉक्टरांना कल्पना द्या. कारण की हे औषधी आपण डेली रुटीन बेसिसवर क्रॉनिक घेत असतो आणि केमिकल असतात. या केमिकलचे आपल्या शरीरामध्ये काही ना काही साईड इफेक्ट होत असतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जितके काही आजार असतात हे जितकं तुम्ही नैसर्गिकरित्या आपलं म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस करून बॉडीमध्ये आपले काही बदल करून जर तुम्ही जर ट्रीटमेंट घेत असाल तर नक्कीच तुम्हाला या साईड इफेक्टपासून दूर राहता येईल. नाही तर जो तुम्ही नेहमी औषधांचा सहारा घेऊन नेहमी कोणत्या कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या आजारासाठी अँटीबायोटिक वगैरे घेत असाल किंवा अजून काही औषध घेत असाल तर नक्कीच याचे साईड इफेक्ट तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कारणीभूत असतात. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही औषधी घेत असता तेव्हा तुम्हाला नक्की जर इरेक्टाईल डिस्फंक्शन होत असेल तर पहिला विचार करा की या गोळ्यांचा साईड इफेक्ट तर नाही आहे ना. तर म्हणून या जर गोळ्यांचा साईड इफेक्ट वाढत असेल तर त्याची आपल्या जे काही डॉक्टरांकडून तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल त्यांना कल्पना द्या. तर ते जेणेकरून डोजेस कमी करतील किंवा काहीतरी औषधांचं मॉलिक्यूल तुम्हाला बदलून देऊ शकतील. तर म्हणून मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही ऑनलाईन औषधी मागवता तेव्हा ते तुम्हाला ऑनलाईन काही हिस्ट्री विचारत नाही, काही नाही. फक्त आणि फक्त अश्वगंधा शिलाजीत देऊन तुम्हाला मूर्खामध्ये टाकतात. तर असं न करता प्रॉपर सायंटिफिक आपल्या शरीरातील क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर तुम्हाला मला वाटतं की लैंगिक समस्या दूर करण्यासाठी कोणत्याही डॉक्टराला जास्त कष्ट करावं लागणार नाहीत. कारण की या गोष्टी ज्या असतात
या प्रॉपर जर हिस्ट्री घेऊन प्रॉपर काउन्सिलिंग करून प्रॉपर डायग्नॉसिस करून जर ट्रीटमेंट जर करून घेतली तर या बिलकुल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासारखे असतात. त्याच्यामध्ये काहीच काळजी करायची नाही. धन्यवाद मित्रांनो.